नमस्कार मंडळी. बरेच दिवसांनी मी व्हिडिओ आज करत आहे कारण थोडंसं पेशंटचं ओव्हरलोड असतो, त्यामुळे रेग्युलरली मला रोज व्हिडिओज करणं किंवा वारंवार करणं हे जमत नाही. पण काही महत्त्वाचे विषय असले त्यासाठी मी अवश्य वेळ काढून करतो, तसा आज मी करत आहे. आजचा डोकेदुखीशी निगडीत माझा विषय आहे. तुम्हाला नक्की त्या विषयाचा उपयोग होणारच आहे. हल्ली आपण बघतो की डोकंदुखी, हल्ली सगळ्यांना डोकंदुखीचा वारंवार त्रास होत असतो. तरुण पिढी घ्या, वयस्कर घ्या, लहान मुलं घ्या, आणि मग याला काहीतरी आपण वेदनाशामक गोळ्या घेतो आणि थोडंसं वेळ निभावून घेतो. बरं वाटलं की परत दुखल्यानंतर परत गोळ्या घेतो. काही काही गोळ्यांची सवय लागते. तर आता या डोकेदुखीच्या मागं कारण जर का आपण शोधलं, लाईक आजार काही ब्लड प्रेशर हे ते असेल तर डॉक्टरांच्याकडनं औषधोपचार घेतले तर योग्यच आहे. पण बाकी काही नसताना डोकंदुखी वारंवार होत असली तर मात्र त्याच्यामागं हल्ली असं लक्षात आलं आमच्या डॉक्टर लोकांच्या की स्क्रीन टाईम मायग्रेन नावाचा आजार असतो. म्हणजे आपण मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही ह्याच्यासमोर बरेच वेळा हल्ली बसतो. कोविडमध्ये या गोष्टी आपल्याला सगळ्याला इंट्रोड्यूस केल्या झाल्या कारण आपल्याला पर्याय नव्हता. पण कोविड गेला, सवय नाही गेली. वर्क फ्रॉम होम आलं, अर्थात त्याचा कम्फर्ट खूप आहे, इनफॅक्ट त्याचे फायदेही आहेत. पण तू डोकंदुखी मात्र मागे लागली. तर ह्या डोकेदुखीपासून त्याची तर आपल्याला पूर्ण मुक्तता करण्यासाठी काही थोडं मार्गदर्शन देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर डॉक्टर बावडेकरच होमिओपॅथी या माझ्या व्हिडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, स्क्रीन टाईम मायग्रेन हा जो भाग असतो ना, तर याच्यामध्ये हा स्क्रीन टाईम जो असतो तर हा आपण किती करतो हे आपल्याला माहीत नसतं. सारखे आपण स्क्रीनवरती असतो. या स्क्रीन टाईम मायग्रेनच्या म्हणजे मायग्रेन नावाची जी डोकेदुखी आहे, आपले फॅमिली डॉक्टर वारंवार आपण त्यांच्याकडे गेलो की कधीतरी शंका व्यक्त करतात कदाचित मायग्रेन असेल, आणि खूप तपासण्या याच्यात नॉर्मल येतात, मग त्याला मायग्रेन म्हणून लेबल केलं जातं. पण त्याच्यामागे होमिओपॅथीत मेंटेनिंग कॉज म्हणतात. स्क्रीन टाईम कमी केला हा मायग्रेनचा त्रास कधी कधी औषधांशिवाय सुद्धा पूर्ण जाऊ शकतो. तर आपण थोडासा समजून घेऊयात स्क्रीन टाईम मायग्रेन म्हणजे काय. खूप कारणं आहेत. एक 3-4 कारणं मी महत्त्वाची आपल्याला सांगतो की ब्राईट लाईट जो स्क्रीनमधनं बाहेर पडतो, मग त्याचा रंग, त्याला आम्ही ब्लू लाईट एक्सपोजर म्हणतो. ब्लू लाईट जो असतो तो काय करतो, आपल्या डोळ्याच्या मागाच्या शिरा असतात या मागच्या बाजूला, त्याला आम्ही ऑप्टिक नर्व म्हणतो. तर खूप वेळ काम करून करून हा ब्ल्यू लाईट त्या नर्व्सवरती थोडासा ताण देतो आणि त्याच्यामुळे आपल्याला डोकंदुखी चालू होती. नंतर आपण स्क्रीनवर काम करताना कॉन्स्टंट त्या स्क्रीनकडे फोकस करत असतो, आणि हा फोकस केल्यामुळे आपल्याला थोडंसं एका डिस्टन्सकडे सारखं बघत बसल्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण पडतो. ते डोळे मूव्ह करण्याचे मसल्स आहेत त्यांना ताण पडतो आणि डोकंदुखी चालू होते. कधी कधी आपण तिरकं बसतो, वाकडं बसतो, काम करता करता वेडेवाकडं होतो, मधनंच फोन घेतो. त्यामुळे आपले मान आणि आपले खांदे हे वेडेवाकड्यात आल्यामुळे नर्व्स होते, ताण पडला की रेडिएटिंग डोकं आपल्याला दुखवू शकतं. हे काम करत असताना कधी कधी तणाव वाढतो. स्पेशली शेअर ब्रोकर्स आहेत, काही मीटिंग्स आहेत मोठमोठ्या तास चालणाऱ्या, तर ओव्हर थिंकिंग खूप वाढतं. काही टार्गेट्स अचीव्ह करत असतात आणि त्याच्यामुळे काही लोकांना एक दिलेला डेडलाईनसुद्धा दिलेलं असतं की एवढे तास आठवड्यात करा, एवढ्या दिवसभरात करा स्क्रीनवरती. तर त्याला आम्ही सगळ्या गोष्टींना डेडलाईन प्रेशर म्हणतो. तर हे डेडलाईन प्रेशर आणि स्क्रीन वर्क हे एकत्र केलं की आपल्या नर्वस सिस्टीममध्ये ओव्हरलोड येतो आणि डोकंदुखी मात्र चालू होते. तर आता याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. कॉमन लक्षणात याच्यात आम्हाला काय काय दिसतात या मायग्रेनमध्ये हे मी तुम्हाला सांगतो. युजली हे एका बाजूचं डोकंदुखी या मंडळींना चालू होते. डोळ्याच्या मागच्या बाजूला खूप लोक सांगतात की आम्हाला दुखायला लागले. आता हा जो असतो की हा डोकंदुखी थोड्या मोबाईल किंवा स्क्रीनमधनं लांब गेला आणि परत आलो आणि चालू केलं काम करायला की परत चालू होतो, असे काही सांगतात. ब्राईट लाईट जो असतो की आपला कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस हा वाढवला की हा यातना डोकंदुखीच्या वाढतात. कधी कधी त्याच्यावर उलटीची भावना होते. असं वाटतं डार्क शांत खोलीत जाऊन रुग्णांना बसावं, आवाज नको वाटतात, कोणी बोललेलं नको वाटतं. ते बोललं की डोकंदुखी ठण 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 वाढायला लागते खूप वेळ काम करून. तर हे सगळे ट्रिगर फॅक्टर्स मायग्रेनचे आम्ही मानतो. तर आता या सगळ्या गोष्टी ज्या असतात हे नुसतंच मायग्रेन, डोकंदुखी आणि हे गोष्टी होतात, पण याच्यामुळे इतर प्रॉब्लेम्सही या डोकेदुखीमुळे आपल्याला येऊ शकतात. वारंवार डोकं दुखलं की त्याच्यामुळे इतर प्रॉब्लेम्स येतात. ते आपण थोडेसे बघू का. तर ते काय येतात, तर आता आम्ही त्याला म्हणतो डिजिटल आय स्ट्रेन. म्हणजे डोळ्यामध्ये डिजिटल वापर केल्यामुळे जळजळ होणं, आगाव होणं, डोळे कोरडे होणं, बंद करताना असं घासल्यासारखं वाटणं, लाईट नको वाटणं, त्याच्यामुळे पाणी येणं डोळ्यातनं, ब्लर होणं, असं डोळ्याला त्रास होतो. कधी कधी मानेवर ताण पडून स्पॉन्डिलायटिस कामामुळे तरुण वयात दिसतोय. एकदम काम करताना चक्करल्यासारखं, फिरल्यासारखं होणं, हाही आजार आपण त्याच्यामुळे घेऊ शकतो. काम करताना सारखं चहा कॉफी घेऊन आपण कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि सारखे ते ओव्हर स्नॅक्स खाणं, याच्या ॲडिक्शनला आपण बरेच वेळा जातो की हे आपल्याला ॲडिक्शन हे कळतच नाही या स्क्रीन टाईममुळे. आता कधी कधी या काही अप्स अँड डाऊन्स याच्यामध्ये असतात. मी शेअर मार्केट्समध्ये पाडले की बुडलं की एकदम स्ट्रेस वाढतो, अनेक गोष्टी असतात स्ट्रेस वाढण्याच्या. त्यामुळे आपली कॉर्टिसॉल लेवल शरीरामध्ये वाढते आणि मूड स्विंग्स येतात आणि खूप बेचैनी रुग्णांना काम करता करता वाटते.
काही लोकांना ज्यांना फिट्सचा त्रास आहे आणि जे गोळ्या घेत असतात त्यालासुद्धा ह्या फ्लॅशिंग लाईट्समुळे परत फिट्सचा त्रास उद्भवू शकतो. हे सुद्धा आम्हाला अनुभव आहे. लहान मुलांची सारखी मोबाईलवरती कार्टून बघतात, दिवसेंदिवस त्यांच्या आवडीचे जाहिराती बघत बसतात, काहीतरी ड्रॉइंग काढत बसतात. यांना ADHD आजारामध्ये सुद्धा स्क्रीन टायमिंगचं कॉन्ट्रीब्युशन पण आहे. तर याच्यातली ही मुलं खूप अशी तापट होतात, त्यांना डे ड्रीम करतात, आपण काय सांगतो त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. नंतर ते कधी कधी आपल्याकडे दुर्लक्ष करून आपल्याच नादामध्ये असतात, अनेक गोष्टी होतात. हेडफोनचा वापर स्क्रीन टाईमवर ओव्हर झाला तर कानाच्या नर्व्स अफेक्ट होतात, तर लवकर बहिर्गत येण्याची शक्यता असते लहान वयामध्ये. असं सगळ्या गोष्टी असतात. मग थोडंसं आपण या स्क्रीन टाईम तर असतोच, हा काय बंद करू शकत नाही. काही लोकांची नोकरी आहे, व्यवसाय आहेत, लॉंग डिस्टन्स कॉल्स आहेत. मग त्याच्यात हा कमी करायला किंवा याच्यातनं रिलीफ मिळाला काय काय करावं हे आता आपण बघूयात. आपण काय करायचं आहे, एक ठराविक स्क्रीन टाईम ठरवायचं की दिवसभरात एवढेच आवाज काम करायचं आहे. दर 1-1.5 तासानंतर एक अर्धा ग्लास पाणी प्यावं, स्क्रीनपासून लांब राहावं, नॉर्मल इकडं तिकडं फिरावं आणि परत येऊन काम करत बसावं. एखादी मीटिंग असेल तर ती पूर्ण झाल्यावरती हे करावं. हा एक भाग खूप चांगला आहे. काही थोड्याशा एक संध्याकाळच्या वेळेला आउटडोअर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात आपल्या, तर आता मैदानी खेळ तर गेलेच आहेत, पण थोडंसं काही बॅडमिंटन आहे, कुठं काही किरकोळ गेट टुगेदर्स कुणाची असली, म्हणजे काही जेवणा खाण्याची नव्हे, गप्पा मारण्याची गेट टुगेदर असतं, याला आपण भेटू शकतो. तर असं थोडंसं आपण थोडं डायव्हर्शन करू शकतो स्क्रीन टाईमपासून. नंतर आता कधी कधी आपल्याला स्क्रीन टाईम्स खूप झाले तर आपण व्हिडिओ कॉल्सनी डोळे आणि हे सगळं ताणण्यापेक्षा आपण व्हॉईस कॉल्स त्यांचे घेऊ शकतो आणि ते सुद्धा आपण स्पीकर फोनवर घ्यावेत, म्हणजे मग खूप बरं पडतं. नंतर तुम्हाला सांगतो, एस्पेशली जेवणाच्या काळात जेव्हा आपण सगळं कुटुंब एकत्र बसतं, TV घरातलं बंद करून टाकावं. कारण सगळेजण खातात इकडं, TV तिकडं, असं तिरकं बघून खात असतात की त्याचा काय नजनच स्ट्रेन येतो आणि त्याला हा त्रास होऊ शकतो. तर हाल आपण लांब ठेवण्याकरता हे करू शकतो. तुम्ही काही खूप कंटाळलेले असाल स्क्रीनवरती काम करून, गार पाण्याने डोळे धुवा. नंतर तुम्हाला सांगतो, तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये दिवसभरातला अर्धा तास द्या. तो म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ड्रॉइंग आहे, काही लोकांना काही त्यांची आवड असेल. ती माझी आवड आहे की ॲक्वेरियममध्ये मासे जे असतात ते बघत बसले. नंतर तुम्हाला सांगतो त्याच्याच बरोबर हे बागकाम आहे, पण आता बागा राहिल्यात कुठं, असा तो परिस्थिती आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला थोडक्यात जे आनंद वाटेल स्क्रीन सोडून अशी कुठलीही गोष्ट करा. वयस्कर लोकांना देवभक्ती करा, अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. तर आता वेदनाशामक गोळ्या खाऊन खाऊन काय होतं, सारखं त्याची सवय लागते. लॉंग टर्ममध्ये त्याचे दुष्परिणाम हार्ट, किडनी याच्यावर होऊ शकतात, सारख्या त्या पेनकिलर्स वेदनाशामक घेऊन. तर कधी कधी आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स काही असं रुग्णांना सांगतो. तर या होमिओपॅथिक औषधांबद्दल मी एक सांगेन, ह्याची फक्त मी तुम्हाला माहिती देतो आहे. माझं हे व्हिडिओ बघून स्वतः औषधं घ्यायची नाहीत. होमिओपॅथिक तज्ज्ञांना आपल्या जवळच्या विचारायचं, आपल्या लक्षणांसमोप्रमाणे ती घ्यायची, किंवा माझ्याशी कॉमेंट्समध्ये तुम्ही काही थोडंसं शेअर करून कन्सल्टेशन्स घेऊन तुम्ही करू शकता. काही तुम्हाला चांगली योग्य औषधं मी सांगतो. ग्लोनाइन नावाचं आमच्याकडे एक औषध आहे की ज्याच्यामध्ये ठुसठुसल्यासारखं रुग्णांचं स्क्रीनवरती काम करताना डोकं दुखतं आणि त्यांना असं वाटतं डोकं आता फुटेल माझं, इतकं अचानक दुखायला लागलं आहे. तर त्यांना आम्ही हे देतो. अजून कधी कधी एकदम अचानक डोकं दुखायला लागलं, आवाज नको व्हायला लागला, चेहरा लाल झाला, गरम चेहऱ्याला वाटायला लागलं आणि स्पेशली थोडंसं कोणी मोठं बोललं की डोकं दुखणी वाढत गेली किंवा मोठा आवाज ऐकून, तर बेलाडोना औषध दिलं जातं. अजून तुम्हाला सांगतो, उजव्या बाजूला डोकंदुखी समजा या शिरांमुळे आली, एकदम जोरात इलेक्ट्रिकसारख्या यातना आल्या आणि गेल्या, डोळ्या हरवल्यामुळे जर का त्या यातना वाढत असल्या उजव्या बाजूला, तर मग त्यावेळेला आम्ही सॅन्गिनिया नावाचं औषध देतो. तसंच डाव्या बाजूला अगदी कुठेतरी खोपसल्यासारखं डोळ्याच्या मागं दुखायला लागलं किंवा आपल्या मेंदूच्या ह्या बाजूला दुखायला लागलं, स्क्रीनचा ब्राईटनेस सहन न व्हावा असा वाटला, स्पायजेलिया नावाचं औषध त्याच्याकरता दिलं जातं. अजून त्याच्यावर उलटी वाटायला लागली, कधी कधी ॲसिडिटी वाटली, तर आयरिस नावाचं औषध दिलं जातं. एकांत जे सगळे सोसायटीमधून विड्रॉ होऊन एकटी लोकं राहतात, तर त्यांना सिडेटरी लाईफस्टाईल म्हणतो आम्ही, तर ह्या लोकांसाठी आम्ही नक्सओमिका हे औषधाचा वापर करतो. अशी खूप यादी 30 ते 40 औषधं लक्षणांप्रमाणे असतात. प्रत्येक रुग्णाची लक्षणं वेगळी आहेत आणि ती योग्य लक्षणं जी असतात समूहाचा विचार करून जे आम्ही औषध देतो ते त्यांना मात्र व्यवस्थित काम करतं. तर आता मंडळी, याच्यातला टेक होम मेसेज काय आहे, तर हल्ली स्क्रीन टाईम मायग्रेन हा खूप कॉमन आहे. हा लाईफस्टाईलमध्ये आपण ॲक्सेप्ट केलेला आहे. कोविडनंतर स्क्रीनचं काम वाढलेलं आहे. तर हेच काम चालू ठेवून त्याच्यामध्ये आपण स्क्रीनचं ॲडिक्शन कमी करणं, त्याच्यापासून सगळे प्रिव्हेंट करणं कॉम्प्लिकेशन्स, हे जर का मी सांगितलेल्या टिप्स आपण पाळल्या तर आपल्याला खूप छान उपयोग होईल. तर मला वाटतं हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असावाच. आपण नक्की ज्यांना डोकंदुखी स्क्रीनवरती खूप काम केल्यामुळे असते त्यांना हा शेअर करा, काही वयस्कर लोकांना करा आणि काही तुम्हाला शंका असल्या तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि हा चॅनल सबस्क्राईब करून 40-42 व्हिडिओज फार महत्त्वाच्या विषयांवरती आहेत तेही आपण बघू शकता. तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. धन्यवाद.